आणि त्याची मतमोजणी आज होती 4 जून रोजी. ती पार पडली आणि काही क्षणापूर्वी मला विजयी झाल्याच्या दाखला सर्टिफिकेट मला त्यांनी दिलेले आहे. भावना म्हणजे एकच मला असं वाटतं की काय पहिल्यांदाच निवडणूक लढलो आणि जिंकलो असं नाही, अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलोही आहे. पण या निवडणुकीच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं, भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांना ही निवडणूक आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. पर्टिक्युलर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयाबद्दल आत्मपरीक्षण करतात. जे काय बोलत होते नेते मंडळी यायचे प्रचाराला, त्यांची भाषा, त्यांची आमच्या नेत्यांवर, पीएम व अन्य लोकांवर केलेली टीका, हे जर पाहिलं तर वैचारिक पातळी आमच्या विरोधकांनी गमावलेली आहे असं मला स्वतःला वाटतं. जनतेची दिशाभूल करायची, जसं आम्हीच निवडून येणार आहोत असं भासवण्याचा प्रयत्न झाला. पण गेल्या 10 वर्षामध्ये खासदार जे होते त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी काय योगदान दिलं विकासाच्या बाबतीमध्ये, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या अम्युनिटी बद्दल, नागरी सुविधा बद्दल काय केलं हे सांगून मत मागायला पाहिजे. पण फक्त मोदीजी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची, नारायण राणेवर टीका करायची आणि मत मागायची, त्यांना ती महाराष्ट्राला न शोभणारी आहेत आणि ती विधानसभेला होणे. आणि याच्यासाठी आमच्याकडून तर पूर्ण खबरदारी घेतली जाईल की इलेक्शन मध्ये असताना एक महाराष्ट्राची आन बान आणि शान आणि संस्कृती ही जपण्याची जबाबदारी सगळ्यांवरच असते. आम्ही ह्याही इलेक्शन मध्ये ती जपली, पुढच्याही जपू. आणि मला असं वाटतं हे लोकांचं यश आहे आणि कार्यकर्ते जे आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे आहेत आणि ज्या पद्धतीने तो कार्यकर्ता तुमच्याकडे काहीच नव्हतं द्यायला जो उभं राहिलाय, हेच मला असं वाटतं आमची सगळ्यात मोठी ताकद आहे. एवढी वर्ष आपण निवडणूक लढवत आलेला आहात, पवार साहेबांनी देखील अनेक चढ उतार